नमस्कार मंडळी, मी जया. आपलं गाव या यूट्यूब चॅनलवर आपण बनवणार आहे मस्त असा लाल मिरचीचा ठेचा. तर लाल मिरचीचा ठेचा बनवण्यासाठी मी घेतली आहे मिरची. लाल मिरची घेतली आहे 100 ग्रॅम आणि एक लसूण गाठ घेतली आहे. तर चला पुढील कृतीकडे वळूया. तर चला आपण एका पातेल्यात मिरची टाकून घेऊया. यात टाकूया आपण पाणी. मिरचीला स्वच्छ धुवून घेऊया. कारण मिरचीवर धूळ असते आणि आपल्याला ओला ठेचा करायचा आहे, टिकाऊ पण करायचा आहे. बघा, एका पातेल्यात पाणी काढून घेऊया. हे बघा, सगळी धूळ निघून गेली. यात 2 गडवे पाणी टाकून आपण मिरचीला भिजत घालूया. 3 तास आपल्याला मिरची भिजत ठेवायची आहे. आणि ह्या मिरच्या ओल्या झाल्यामुळे त्या वर येत आहेत. त्यासाठी आपण एक प्लेट टाकूया त्यात, म्हणजे त्या पूर्ण पाण्यात भिजल्या राहतील. आणि यावर ठेवूया झाकण आणि याला 3 तास भिजत ठेवायचं आहे. 3 hours later. हे बघा, आपले 3 तास झाले. आपल्या मिरच्या छान फुलल्या आहेत. हे बघा, मस्त असे फुलले. तर चला आपण याला गाळून घेऊया. खाली एक भांडे घेतले, त्यात या मिरच्या गाळून घ्यायच्या. त्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आपल्याला. हे बघा, ह्यात मिरचीत पाणी आहे. थोडं दाबून घेऊया, म्हणजे पाणी निघून जाणार. या प्रकारे पूर्ण पाणी काढून घेऊया. छान अशा फुलल्या आहेत आपल्या मिरच्या. चला पुढील कृतीकडे वळूया. गॅस पेटवून घेऊया. त्यात थोडं तेल टाकूया. यात टाकायचे आपण भिजलेले मिरचे. त्याला थोडे भाजून घ्यायचे. बघा, आपली मिरची छान भाजून झाली आहे. आपण गॅस बंद करून देऊया. याला थोडं थंड होऊ देऊया व एका भांड्यात काढून घेऊया. बघा, आपण ताटात काढून घेऊया. मिरची आपली थंडी झाली. एक वाटी लसूण पाकळ्या. यावर घ्यायचे आपल्याला मीठ थोडे. यावर टाकूया आपण जिरे. आपण सर्व वाटून घेऊया पाट्यावर. हे बघा, आपण छान वाटून घेऊया. हे बघा, पटापट असे वाटले जात आहेत आपली मिरची. मस्त अशी भिजली आहे. कलर पण छान येतोय. याप्रमाणे आपण पूर्ण ठेचा असा वाटून घेऊया. बघा, छान कलर आलाय आपल्या ठेच्याला. हे बघा, आपला ठेचा छान वाटून झालाय.
चला एका भांड्यात काढून घेऊया. मी मिरचीचीच प्लेट घेतली आहे. याप्रमाणे सर्व ठेचा आपण काढून घेऊया व पुढील कृतीकडे वळूया. तर चला आपण गॅस पेटवून घेऊया. त्यात टाकूया तेल. छान गरम होऊ देऊया. हे बघा आपलं तेल छान तापलंय. यात टाकूया आपण थोडी मोहरी. यात टाकूया आपला केलेला ठेचा. याला मिक्स करून घ्यायचं. यात टाकूया थोडे मीठ, कारण आपण पहिले मीठ टाकले. 1 चम्मच असे मीठ टाकायचे. आता आपण गॅस बंद करून द्यायची आहे आणि यात थोडं थंड झाल्यावर आपल्याला टाकायचे आहे यात विनेगर. पण थोडा ठेचा आपण थंड होऊ देऊया. आपला ठेचा थंड झालाय. यात टाकूया आपण 2 झाकण विनेगर. हे बघा, याला एकत्र करून घेऊया. हा ठेचा आपला 2 ते 3 महिने आरामात राहू शकतो, खराब होत नाही. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका. हे बघा आपला ठेचा छान असा झालाय, मस्त असा कलर आलाय. तर चला आपण याला भातासोबत मिक्स करून खाऊया. हे बघा मी भातासोबत मिक्स करणार. मस्त असा ठेचा झाला. हा जर ठेचा आपल्याला प्रवासात न्यायचा असेल 5-6 दिवसासाठी तर आपण डबीत भरून आरामात नेऊ शकतो. 8 दिवसाचा प्रवास का राहीना, 15 दिवसाचा का राहीना. बघा मस्त असा ठेचा झाला आहे. खायला पण यम्मी असा झाला आहे. तर माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक जरूर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका. बाय बाय. धन्यवाद.